बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर पाणी साचल्याचे पाहायला मिळते। संपूर्ण महामार्ग हा जलमय झालाय। पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे। बेलापूर ते सानपाडापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे पाहायला मिळते। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपला प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। आकांक्षा, संपूर्ण महामार्ग जलमय झाल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस हा सुरू झालेला आहे आणि या पावसाचा फटका हा रस्ते वाहतुकीला बसलेला आहे। जो महत्वाचा टप्पा नवी मुंबईतून जातो तो पनवेल सायन महामार्ग पूर्णपणे जलमय झालेला आहे। आपण जी समोरची दृश्य पाहू शकतो की सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात ज्या पाणी हे साचलेलं आहे आणि याच पाण्याचा फटका हा वाहतूकदार आहेत त्यांना पाहायला मिळतोय। याच पाण्यातून ते वाट काढत जात आहेत मुंबईच्या दिशेने, पनवेलहून मुंबईच्या दिशेने, तसंच मुंबईहून पनवेलच्या दिशेने अशा दोन्ही बाजूनी पाणी साचलेलं आहे आणि एकच लाईन ती सध्या या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि दुसरीकडे तर आपण पाहू शकतो की बाजूलाच हे एक गटर आहे, मोठा नाला जातो आणि या नाल्याची साफसफाई पालिकेकडून केली नाही आणि त्यामुळे याचा फटका हा जो सायन पनवेल महामार्गाला बसलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं असेल तर सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे। आता सुद्धा पाऊस हा सातत्याने चालू आहे, मात्र संपूर्ण या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसलेला आहे। त्यामुळे ज्या सायन पनवेल मार्गावरून ज्या वाहतूक आहे ती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि अनेक ठिकाणी सखल भागात नवी मुंबईमध्ये पाणी देखील साचले आहे आणि याच पाण्यामध्ये जे गाड्या आहेत त्या देखील अडकलेल्या आहेत। त्यामुळे जर असंच पाऊस सुरू राहिला तर याचा आणखी फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जाते। निश्चित धन्यवाद आकांक्षा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।